किती दिवस झाले ह्या कॉम्प्युटरला हात नाही लावून पाहिला मी. एवढ्या दिवस आणून ठेवला येईन. आता मला असं वाटतं का जॉब करावं. काय करता आता घरी राहून. आता पोरगही मोठं झालं. आता एखाद्या शाळेवर कोणी जॉबच पाहतो. एवढं शिकून काही उपयोगच नाही माणसाचा. एवढं शिकलं आणि सगळं येते तरी काय म्हणते घरात बसलोय आपण स्वयंपाक करत नाही. आता नाही, आता मी काही ना काही करतोच, केल्याशिवाय राहतच नाही. फालतूच काय म्हणते तर घरावर भांडण आणायच्या सवय पडून गेल्या या लोकांना. जराशासाठी उठले पडले भांडणं साजरे वाटते का काय माहित. आईले काय झालं ऐकून बडबड करत आले बाहेरून. इकून तर चांगले गेले होते. नाही चांगला काय गेले ते पिंकी आली तर नावात द्यासाठी भांडण चालू आहे म्हणे. गंगा काकून काही नाही केलं असं अजून म्हणून ताई एवढ्या भडकल्या. आज म्हटलं तू आहे ना मला एवढे बोलणे खा लागले रुपाली. आणि जेवढे बोलणे खा लागून राहिले ना फक्त तू आहे ना म्हटलं गावात. नाही तर कोणाची बोलायची शान नव्हती. शांताबाईवर बोट उचलून नजर फिरवायची कोणाची हिंमत नाही होती म्हटलं. आज तू आहे ना मला आज एवढे बोलणे खा लागून राहिले. आई मी काय केलं वा मला कोण बोलतो तू. ते गंगा काकू फालतूच तर बोलली. आता मी काय केलं. मी फक्त त्या रश्मी सोबत बोलूनच राहिली होती. ते बी तेच आली समोर. मी तर घरी येऊन राहिली होती. मला एवढं समजते रुपाली का लग्न व्हायचं आहे ना अजून. मग लग्न व्हायचं आहे जुळलं म्हणून काय झालं. आता त्याच त्या मनानं पाहिलेला पोरगा होतो. आणि पहिले त्यानं तुला त्याच्यासोबत पाहिलं. अर्ध्या लोकांना माहित नाही म्हटलं ते लग्न जुळलं गावात. मग पोरासोबत अशी फिरताना दिसशील तर काही ना काही म्हणूनच ना कोणी. आपली तर चूक आहे ना त्याच्यात. त्याची एकट्याचीच नाही काही. आणि तिला तर माहितच आहे. तुला हे माहित आहे का तिला फक्त बोलायला कारण पाहिजे काही ना काही. जरासं कारण भेटलं ना तर ती एवढ्याचं एवढं करते. मग एवढं आपल्याला माहित असूनही आपण असंच करतो रुपाली. शोभते का तुला असं करणं. सांग बरं लहान आहे का तू आता. आई मग मला काय चुकलं पण तिथं सांग बरं तूच आता पाय मला काय म्हणे रुपेश म्हणे तुला घरापर्यंत सोडून देऊ काय म्हणे का गावात सोडून देऊ. आई मी जर त्याला म्हटलं असतं का तुम्हाला गावातच सोडून दे गावाच्या बाहेर तर त्याला बेकारच वाटलं असतं ना ती गोष्ट. म्हणून मी म्हटलं चल बा घरी म्हटलं. पाय रुपाली लग्न जुळलं फक्त अजून झालं नाही म्हटलं. लग्न होईपर्यंत त्या पोराला घरी आणायची गरजच नाहीये ना. घर पाहायला आलं म्हणून काय झालं. मग तेवढ्यासाठी काय तू आता घरी घेऊन फिरशील काय का जिथं नाही तिथे घेऊन फिरशील. अरे पहिलेच बोंबाबोंब उडून जाते. मग सगळ्या इकडे बदनामी होऊन जाते का बोरीनच पाहिलं मनानच करून घेतलं. आम्हाला बोलायला जागा नाही म्हटलं कोणाला जराशी. मग काय म्हणता आई तू मी गावात येत नकोच नाही जाऊ का त्याच्यासोबत. त्याला असं वाटते एकटी गेल्यापेक्षा सोडून देतो बाईले. तू है आता लय हुशार झाली. तू काय आता आमचं ऐकत नाही बाई. त्या तू सांग ते पोरग पाहायच्या वेळेसच आमचा विचार नाही केला तर आता करशील काय तू आमचा विचार. कर तुझ्या मनानं तुला काय करायचं आहे तर. आई असं आहे तू पोरीले सपोर्ट तर नाही करत स्वतःच्या पण दुसऱ्याच्या मागे लागून जातं. दुसऱ्यानं काही म्हटलं जरासं तर असं असते काय आई. नुसतं काय म्हणते स्वतःच्याच लेकराला बोलणं जरासं दुसऱ्याला बोलायला लागते. ते काकू कुकडच्या कुकडे बोलून राहिली होती म्हणून मी म्हटलं थांब म्हटलं माझ्या आईला आवाज देतो तर माझी आई तर येऊन उलटी मलाच बोलून राहिली. त्याच्यापेक्षा तर तुला नाही बोलावलं सगळं पुरलं असतं. काय बोलावलं काय मला तर ती पिंकी आली बोलावले म्हणे काकू चला म्हणे भांडण चालू आहे. आणि गंगा काकू काही बोलून राहिल्या रुपाली ताईले भांडण करून राहिल्या. तू सांग तिला बोलायला जागा नाही भेटली काय. तिला पोरगं डोळ्यानं दिसलं काय म्हणू मी तिला आता. असं म्हणू का माझ्या पोरीला लय चांगलं केलं. माझ्या पोरीला तर अवार्ड द्यायला पाहिजे तिचा सत्कार करायला पाहिजे असं म्हणू काय तिला. बाई तिची पोरगीच कोणती चांगली आहे. तिची पोरगी तशीच आहे. ते करणार आहे एका पोरासोबत. मला सारं माहित आहे म्हटलं. आता तू काय म्हणतो त्या गंगा काकूला अजून माहित नाही म्हणून आपण कसं आहे आपण म्हणत नाही कोणाच्या पोरीले. ते पटकन बोलूनच देते. पण तिची बोलणी उडली ना बाई साऱ्या गावभर. जशी तू उडली तू गावात घेऊन राहिली त्या पोराले. किती दिवसाची येऊन राहिली. तिला सारत पहिले दिसली म्हणते तू गावात येऊन राहिली. त्या गंगाराम काकानं कोणाला सांगितलं नाही. पण हे सांगितल्याशिवाय राहते काय. हे तर नाही सांगायची गोष्ट असून ते पहिले जाऊन सांगते कुठं. आणि जे सांग म्हटलं कोणी ते सांगत नाही. आई राहू दे ना आता काय नाही बोलून राहिले एवढ्या. आता जुळलं ना लग्न. आता काय झालं एकमेकांसोबत फिरले आले गेले काय होते. सगळ्या जमाना आता असंच करून राहिला नाही. माधुरी तू यायला डोक्यावर बसली म्हटलं हे. त्याच केलं हे सारं. आता तूच निपटो जो काही झालं गेलं तर लक्षात ठेवायचं तू. मी नाही म्हणू त्या पोरासोबत करायले तरी त्या हो म्हटलं. त्याचंही मन हो भरवलं म्हटलं. त्याचंही मन नव्हतं. साजरे पोरं येऊन राहिले होते पाहाले. याच्यातच कोणतं हे येऊन गेलं होतं काय माहित. आई तर हे कोणतं पोरगं खराब आहे. चांगलं तर पोरगं आहे हे. मला तर त्या पोलीसवाल्यापेक्षा चांगलं वाटून राहिलं पोरगं. काही घ्यायचं द्यायचं काहीच काही बोलले नाही. आणि आई आपल्याला घर पाहायला जा लागन ना. उद्या म्हटलं होतं त्यानं तर मग कसं करता. आता मला काय विचारतं. लग्न जोडाच्या वेळेस विचारलं नाही. आता घर पाहायला जायच्या वेळेस विचारतं काय मला. आता करा ना तुमच्या मनानं जा पाहायला येऊन जा पाहून. मी येऊ काय तिथं घर पाहायला. काऊन नाही तुम्ही नाही यान काय. मी नाही येत. तुम्हीच जा तुमच्या हातानं आणि तुम्हीच पाहून या. तसंही रुपालीनं तर पाहिलंच आहे घर. मग तिलाच राहा लागते तिथं. आपण काय पाहिलं नाही पाहिलं तरी काही फरक पडते काय नाही रुपाली. आई असं असते काय कुठं. का घर पाहिलं म्हणून पाहायला नसते जात. मग काऊन जाते बा लोक घर पाहायसाठी. एखाद्या जणांना पाहून घेतलं राहते तर मग त्यानंच म्हणावं का चांगलं आहे घर. कायले जातात तिथं पाहाले. आई हे परत प्रथा आहे ना लावली जा लागते म्हणून. विचार मग ते भावाले काय म्हणतात होतं. बाई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तुमचे भाऊ आहे मी आहे आणि आई आहे. आई तर तशा हे नाही करत. त्या एखाद्या वेळेस त्याचा दिमाग गरम होऊन जाते. त्या गंगा काकू बोलल्या असेल ना काही त्या शेंगोईसाठी नासुकल्या शेंगोईसाठी गंगा काकूने एवढं मोठं केलं तर अजूनही भांडणच करून राहिल्या. चांगल्या बोलूनच नाही राहिल्या. हाव ना वहिनी आता रश्मीनं मी आम्ही फक्त
बोलूनच राहिलो होतो, तेवढ्यात कधी गंगा काकू आल्या आणि काहीच्या काही बोलायला लागल्या. रुपेश होता माझ्यासोबत, त्यालाही काही बोलायला लागल्या. मग त्यानंही म्हटलं म्हणे असं तुम्हाला काय गरज चालली म्हणे बोलायची म्हणे. पण तो कसं जास्त बोलून नाही आहे ना, तर एवढा काही बोलला नाही. ह्या काही काहीच्या काही बोलत होत्या. मग म्हणून मग आई आली तेवढ्यात. पिंकी गेली वाटते सांगाले. आई आली तर आई न तिचं चांगलंच झालं. मग आईने म्हटलं चल म्हटलं बा घरी फालतूचं यायचं वाढून जाईल म्हटलं अजून भांडण. ननदबाई हात पाय धुवा ना, जेवण करून घ्या तुम्ही. आणि ननदबाई मी काय म्हणतो, मला कधी एखादा जॉब करायचा आहे आता. घरी राहू कधी खूप बोर झाली मी आता. मस्त काय म्हणते मला सगळंच येते ना, कॉम्प्युटर येते, शिकली आहे मी एवढं. एखाद्या शाळेवर आता जॉब पाहा लागते माझ्यासाठी. ठीक आहे ना वहिनी, करा ना तुम्ही. मी रुपेशला म्हणून पाहतो, त्याच्या ओळखीत किनी भरपूर आहे. तर जमलं तर मग सांगतो तुम्हाला. पण दादाचं कसं, दादाला विचार ना पहिले. हो तोच तर विचार पडला मला आता दादाचा. पाहतो ना मी आज रात्री विचारतो तुमच्या भावाला काय म्हणते तर. स्वागत करून राहिली का माय उभं राहून? हा उभीच आहे बिलकुल. नाही हो, स्वागत मी करून राहिली. तुमच्यासोबत कधी महत्वाचं बोलायचं आहे मला, म्हणून उभी आहे मी. मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही मला हो म्हणणार नाही ना, तोपर्यंत मी खाली बसतच नाही आता. काय पाहिजे तुले आता? कोणत्या गोष्टीला हो म्हणू? सगळ्याच तर गोष्टीला हो म्हणतो मी, नाही तर काही म्हणतच नाही. हा ते निवडणूकवाले तरी निवडणुकीत उभे राहते पण खालीच बसते, खुर्चीसाठीच भांडते. आणि तू काय म्हणते उभीच राहतो म्हणतो. काहून, काय झालं? काय पाहिजे होतं आता सांग. मला काहीच पाहिजे नाही. माझी कधी एक इच्छा आहे, पुरी करा काय तुम्ही. आता कोणती गोष्ट आहे का पुरी करायला लागते? बोलतो खरी. तू बोलशील मला पटवून तर हाव म्हणून मी, पटवणच नाही तरी हो म्हणून देऊ काय? पहिलेच हाव म्हणून देऊ काय? हो मी काय म्हणतो, मला किनी जॉब करायचा आहे. जॉब करतो म्हटलं. एवढं मोठं शिक्षण झालं, घरीच बसली आहे मी. आता पोरगंही मोठं झालं, आई पाहून घेते त्याले. आणि मी जॉब करतो म्हटलं. माझी खूप इच्छा आहे जॉब करायची. पागल आहे का मी तुला जॉब करायचा आहे? काहून, घरी काहीच कमी आहे का तुले? सगळ्या गोष्टी बरोबर भेटून राहिल्या, सगळं बरोबर होऊन राहिलं. हा लेकराला सोडून जॉब करायला जातं का तिथं? एवढा पगार भेटून राहिला का तुला तिथं? एवढा जॉब करायची हौस आहे आपल्या दुकानात येत जाय, दुकानात बसत जाय. तेवढंच मला दुसरं काम करायला हातभार होते काही. अहो कमी नाही आहे काही घरी, पण इच्छा असते ना काही ना काही माणसाची. हा माझी पहिल्यापासून इच्छा आहे की एवढं शिक्षण झालं तर जॉब करा, आणि मग परमनंट जर झालं तर पगारही येते चांगला. आपल्याच भविष्यासाठी चांगला आहे ना. हे पाय, ते काही मला सांगू नको तू. मला तुला बिलकुल जॉब करू द्यायचा आहे नाही म्हटलं. काही गरजच नाही बायकोनं बाहेर जायची. लोक काय म्हणून गावातले, हा याच्याकडून म्हणून बायकोला पोचणं नाही होत काय म्हणून का? बायको चालली म्हणून जॉब करायला. गावातल्या लोकांचे विचार कसे राहते समजत नाही का तुला? ते गावातले लोक येईन काय तुमचं पूर्ण करायसाठी? जर तुम्हाला कोणा गोष्टीची गरज पडन तर गावातले लोक पूर्ण करणार का तुमची? का तुम्हाला मलाच करायला लागल? का लोकांसमोर हात पसरान मग वेळ पडली म्हणजे? अरे तेवढी गरजच नाही आहे. तेवढं मी स्वतः सगळंच करून घेतो, सगळं समर्थ आहे मी करायसाठी. तुला गरज नाही आहे, तुझ्या पैशावर नाही राहणार आहे मी. तुला माहित आहे माझ्या तेवढा स्वाभिमान आहे, मी बायकोच्या पैशावर जगणारा माणूस नाही आहे. असा मॅनी गो आडवा येते तुमचा. हा माणसाचा अहंकार आडवा येते माणसाले. हर ठिकाणी माणसाचा अहंकार माणसाले मारते म्हटलं. हा वर तर जाऊच देत नाही. म्हणजे बायको काम करन आणि बायकोचा पैसा घेईन म्हणजे मग झाला ना त्याला आला ना अहंकार. मग आणि बायको हात पसरते त्याच्या समोर तर चांगलं वाटते त्याले. हर वेळेस बायकोला त्याला पैसे मागा लागते, त्याच्यात त्याला भल्ला अभिमान वाटते का आपण देतो बा आपल्या बायकोले. हा म्हणजे ते असते ना, लाचार आहे ना ते, का ते तुम्हाला पैसे मागते, द्या 100 रुपये द्या 200 रुपये. हा लाचारीचा हे फायदा उचलता तुम्ही बायकोच्या. असं फालतू काही बोलू नको. मी असं कधी सोचत नाही असतो. काय फक्त माझं म्हणणं एवढंच आहे का सगळं घरी बरोबर असताना कायले बा तकलीफ घेतो तू? एवढंच माझं म्हणणं आहे. मी काही लाचार फाचार असं काही समजत नाही. सगळं तुझ्याच हातात असते. सगळा पैसा आदला, सगळं व्यवहार तुझ्याच हातात आहे. कायच्यासाठी बोलतो का मी तुला? कायच्यासाठी म्हणतो का कधी विचारतो तुले? बायकोचं भलं सोचणं म्हणजे गुन्हा असते काय? पण तुम्ही मला भलं सोचूच नका ना. मला जर हौस आहे करायची तर करू द्या ना. 4 दिवस करन मी, नाही मला पटलं तर सोडून देईन. पण मला थोडे दिवस करू तर द्या. मला तर वाटलं पाहिजे का मी काही करू शकली पाहिजे म्हणून करू शकतो म्हणून. आज तुम्ही दुनियेत आहे, नसले तर मग, किंवा मी नसली तर मग काही ना काही तर मला आपल्या लेकरासाठी मला म्हणा तुम्हाला म्हणा करायच लागेल ना. पाहू मग विचार करू त्या गोष्टीवर. चल ताट वाढ, मला भूक लागली, जेवायला घे. चल तू जेवली काय? जेवली नसेल तर चल सोबत जेवून घेऊ. तुम्हाला देतो मी ताट वाढून, पण जोपर्यंत तुम्हाला हा म्हणणार नाही ना तोपर्यंत मी जेवण करत नाही. नाही म्हणजे नाही, बिलकुल. उपोषण म्हणजे उपोषण. अन्न पाणी सगळं बंद बिलकुल माझ्या. माय बिन मॅच झाली काही? कुठून आलं तुझ्या डोक्यात हे भूत? कोण घातलं तुझ्या डोक्यात? हा फालतूचं फालतू काहीच काही. हा मला ते सांगूच नका तुम्ही. जोपर्यंत मला हा म्हणणार नाही तोपर्यंत मी जिद्द सोडणार नाही. मी माहित पडते कधीपर्यंत तुझी जिद्द धरून बसतो तू आता. चल आता मला ताट वाढून दे पहिली, आणि जेवून घे 2-4 घास. मग पाहू, मग विचार करू, रात्री करू त्याचा विचार. मग सांगतो मी तुला हाव का नाही, काय आहे काय नाही. तर नाही आता सांगा मला काय आहे तर. उद्या रुपाली कायच्या तिथं सासरी आपल्याला घरदार पाहायला जावं लागते अजून. अरे हाव, तोही विसरलो होतो मी. तिथं जा लागते नाही उद्या. ठीक आहे चाललं जाऊ, पण तू जेवण नको सोडू बा. मी तुला म्हणतो ना, बोलतो ना, प्रॉमिस करतो ना तुले का मी विचार करतो त्या गोष्टीवर. विचार नाही, मला हो पाहिजे, होकार पाहिजे. मला विचार नाही पाहिजे तुमचा. जेव्हा तुम्ही होकार द्याल ना तेव्हाच मी अन्न ग्रहण करून म्हटलं आणि पाणी ग्रहण करण. तोपर्यंत मी अन्न पाणी काहीच खाणार नाही तर पिणार नाही. करतो या मताना तुला काय पटते तर दे मला वाढून. जेवण नाही तर नको जेवढाय तशीच पाहिजे. मग मी करतो विचार त्या गोष्टीवर. नाही बी माझ्या बायकोच्या डोक्यात अजिबात खूण आलं. पहा बरं तुम्हीच आता. हा कोण घातलं हिच्या डोक्यात? ह्या भूत काय माहित. चला भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ. पहा आता हे कधी जेवते काय जेवते तर मनमावा येईल थोडंसं सांगा. काही जरुरी नाही मला जॉब गिफ्ट करणं.
शिक्षण झालं आहे तर शिक्षण बाकीच्याही कामात पडते. असं नाही का जॉबच केला पाहिजे म्हणून. भेटू मग आपण उद्या. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि शांताबाईचे चॅनल आवडीनं पहा, विदर्भाची चुगली. आणि आपल्या चॅनल हाईट द्यायला विसरू नका. चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळेले धन्यवाद.